10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण सत्य आहे. एकदा मी गृहभेटीसाठी एका घरी गेले असता आजी पायावर बाळाला घेऊन अंघोळ घालत होत्या. जोरजोराने मसाज करत होत्या आणि बाळाचं नाक दाबून दाबून ओढत होत्या. मला ते दृश्य पाहताच आश्चर्य वाटलं. आजीला म्हटलं, आजी हे तुम्ही काय करताय? तर आजी बोलल्या की बाळाचं नाक उंच करते, लांब झालं पाहिजे. मग मी बाळाच्या आईला जवळ बोलवलं आणि आजीला म्हटले, आजी तुमच्या भावना अतिशय चांगल्या आहेत बरं का, पण नाक लांब होणं उंच होणं हे आनुवंशिकतेवर अवलंबून असतं. कालांतराने बाळाचं नाक आपल्यासारखंच होणार आहे, त्यात काही शंकाच नाही. पण तुम्हाला एक सांगू का, बाळाचं नाक दाबल्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो, कारण लहान बाळाची हाडे नाजूक असतात. दाबल्यामुळे चेपण्याची शक्यता असते आणि त्याला श्वास घेण्याचा देखील त्रास होऊ शकतो. तर मैत्रिणींनो, तुमच्याही बाबतीत असंच होतं का? ह्या अशा सत्य घटनांमधून तुम्हाला जर काही गोष्टी शिकायला मिळत असतील तर निसर्ग संस्कार पेजला नक्की फॉलो करा आणि हे व्हिडिओ नवीन मातांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून तुमच्या एक शेअरमुळे बाळाचा त्रास वाचेल आणि समाजामध्ये चांगले संदेश पोहोचतील. धन्यवाद.